तर या जमीन घोटाळ्यावरून कारवाई करा अशी विरोधकांकडून मागणी केली जाते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज। सूत्रांची माहिती, सुप्रिया सुळे पार्थ पवारांविरोधात कोणतीही ठोस भूमिका नसल्यानं अंतर्गत नाराजी असल्याची माहिती। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणाविरोधात मनसेचं आंदोलन, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन, पार्थ पवारांचा पुतळा आणत जोरदार घोषणाबाजी। पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू, मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। पार्थ पवार संचालक असलेल्या मीडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती, जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आला असल्यानं सब रजिस्ट्रारवरही गुन्हा दाखल होणार, सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठेंची माहिती। कोरेगाव पार्कमधील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती, माझ्या नकारानंतर फाईलसाठी दबाव टाकण्यात आला, नंतर 2013 मध्ये थोरातांनीही परवानगीसाठी नकार दिला, खडसेंची माहिती। मीडिया कंपनीचा सहभाग असलेल्या पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर, कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानींसह तहसीलदार येवलेवर गुन्हा दाखल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत, मुद्रांक शुल्क चुकवल्या प्रकरणी तपास होणार, 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर, शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचललेली आहेत, तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवलेली होती। पुण्यातील बावधन पोलिसांच्या दुय्यम निबंधक कार्यालयात छापा, पार्थ पवारांशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त ताब्यात। तर आज मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर सुपारी दिल्याचे आरोप लावलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली, 2.5 कोटींची डील झाली होती, जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, लक्षात ठेवा, जरांगेंचा इशारा। तर पंकजा मुंडे, धनंजय देशमुख, सुरेश धसांसह बावनकुळेंच्या भाच्याबाबत आरोपींकडे खूप माहिती, जरांगेंचा दावा। माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, मनोज जरांगेंना या सर्व गोष्टी महागात पडणार, धनंजय मुंडेंचं उत्तर। तर मी नार्को टेस्टसाठी तयार, सीबीआयच्या पुढील ही कोणतीही चौकशी असेल तर पण लावा, जरांगेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलेलं आहे। जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिपच ऐकवली। आजकाल एआयनं काहीही करता येतं, माझ्यावरील आरोप खोटे, धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। आरोपींची भाऊबीजेच्या दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट, गाडी घेऊन द्या असा आरोपींनी उल्लेख केल्याची जरांगेंची माहिती, गाडीला गाडी ठोकतो असंही आरोपींनी सांगितल्याचा जरांगेंचा दावा। मराठा समाजाला खरंच ओबीसीतून फायदा की ईडब्ल्यूएस मधून फायदा होणार, आरक्षणावर चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावं, धनंजय मुंडेंचं जरांगेंना आव्हान। अजित पवार ही घाण असून किती दिवस सांभाळणार आहेत, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरून थेट अजित पवारांना सवाल।